हॅलो फ्रेंड्स, परवा मी एक व्हिडिओ टाकला होता XYZ पेट्रोल पंप संदर्भात. आता मी मुद्दाम त्या पेट्रोल पंपचं नाव घेत नाहीये, कारण ह्या 2 दिवसामध्ये त्या व्हिडिओमुळं मला खूप इश्यू झालाय. घरातून असं काही नाही, पर्सनली असं नाही, पण माझ्याबरोबर अशा काही ॲक्टिव्हिटीज झाल्या, त्यामुळं जर कदाचित मला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला तर तुमच्याकडे हा व्हिडिओ सेव्ह असू द्या. आणि हो, थँक्यू सो मच सगळ्यांना. सगळ्यांनी खूप 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 मला सपोर्ट केला आहे या बाबतीत, आणि खूप 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 मला मार्गदर्शन केलं आहे. त्या पद्धतीने मी माझं पाऊल पण उचललं. पण म्हणतात कसं ना, आपल्या समाजात कसं आहे ना, की आपल्यासारखी छोटी लोकं, आपल्यासारखी साधी लोकं मोठ्यांशी वाकडं घेऊ शकत नाही, मोठ्या मोठ्या गोष्टीत बोलू शकत नाही. आपल्याबरोबर जे काही झालंय ना, त्या विषयावर आपण असं मोकळं आणि खुलून बोलत नाही. मग लोक आपल्याला कायदे, काही कलम, हे होईल ते होईल, हे असतं ते असतं, तुम्ही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, असं नाही बोलू शकत, तसं नाही बोलू शकत, हे नाही वागू शकत, ते नाही वागू शकत, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याबरोबर करतात, आपल्याला थ्रेट देतात. ते नाही असं नाही, मी आता सगळ्या गोष्टी तुम्हाला खुलून सांगू शकत नाही. जर मला व्हिडिओ डिलीट करण्याची वेळ आली तर तुमच्याकडे व्हिडिओ सेव्ह असू द्या हा. आणि XYZ पेट्रोल पंप सगळ्यांनी लक्षातच ठेवा. माझ्यावर असं काही माझ्यावर असं काही घडतंय की ज्याने माझ्यावरती वेळ येऊ शकते डिलीट होण्याची. परत एकदा थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टबद्दल.